शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी. तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर कोणता घ्यावा यासाठी मी एक व्हिडिओ बनवतोय. सॉलिस कंपनीचा ट्रॅक्टर आहे, तर त्याच्याविषयी रिव्ह्यू जाणून घेऊया. मी आहे जे अहिल्यानगर आहे तिथं कर्जत तालुक्यामध्ये, तर आपण जाणून घेऊया जे शेतकरी आहेत ते वापरतात ते रेग्युलर सॉलिस कंपनीचा ट्रॅक्टर, तर त्यांना तो कसा वाटला आणि त्याच्याविषयी रिव्ह्यू काय आहे त्याच्याविषयी माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. सर नमस्कार. नमस्कार. एकदा नाव आणि पत्ता सांगा तुमचा. गौतम बाबूजी गावडे, बराडगाव सुद्रिक, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. बरं, आता जो सॉलिसचा कोणता मॉडेल आहे तुमच्याकडे? आमच्याकडे मॉडेल आहे सॉलिडचं 4515 4 व्हीलमधलं. बरं, किती HP मध्ये येतं ते? 48 HP मध्ये येतं. कधी घेतलाय ट्रॅक्टर? ट्रॅक्टर घेतल्याला 5 वर्ष होऊन गेले. ओके, मग आता हा असाच दिसतो एकदम नवीन आणल्यासारखा. प्रॉब्लेमच काय येत नाही, म्हणजे कुठल्या कामात चालवलं तरी कुठं तुम्हाला पाझरलेलं दिसतंय का, पहा कुठं काय दिसतंय का. त्यासाठी याचा वापर करता तुम्ही? जास्त करून रोटरलाच चालतं. रोटरला. ओके. नांगरट बिंगरट म्हणजे घरची शेती बिती सगळी चालते. बरं, आता तुमच्या घरच्या शेतीमध्ये काय काय पिकं असतात? घरच्या शेतीमध्ये ऊस कापूस. म्हणजे कोणत्या पिकासाठी जास्त उपयोगी आहे मग तुमच्या भागामध्ये? ऊसाला आणि म्हणजे ऊसाला आणि कापसालाच आम्हाला जास्त उपयोग आहे त्याचा. ओके. कारण आम्ही ते काय कापूस उपटून बाजूला टाकीत नाही किंवा ऊसाचा पाचट काढून बाजूला टाकत नाही. सॉलिस कंपनीविषयी तुम्हाला माहिती कशी मिळाली आणि तुम्ही कसा खरेदी केला? आमचा मुलगा यागिरीला कॉलेजला शाळेत होता, त्याला तिकडे कुठं माहिती भेटली मला माहित नाही, पण ते मला हेच ट्रॅक्टर आणायचा आहे, त्याने आणला. इतर ट्रॅक्टर आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये काय बदल वाटला तुम्हाला? भरपूर बदल आहे. काय वाटलं तरी काय बदल सांगाल? म्हणजे सगळ्या परफॉर्मन्समध्ये सगळ्यातच बदल आहे. नांगरट असो, काकरे असो, रोटर असो, म्हणजे बाकीच्या पेक्षा लवकर पण उरकतं आणि क्वालिटी चांगली. असं तुम्ही साईडला ठेवून बघितलं का, म्हणजे दोन्ही ट्रॅक्टर चालवून वेगळ्या कंपनी? शेतकरी समोर आहे, तो विचारा त्यांना. तुम्ही ह्या ट्रॅक्टरमध्ये आणि आमच्याच ट्रॅक्टरमध्ये आम्ही स्वतः जे ट्रॅक्टर घरी वापरतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक एवढा आम्हाला असं वाटला की ह्याचा रिपोर्ट चांगला आहे. ओल्या रानामध्ये रोटर मारताना बी चांगल्या पद्धतीचा रोटरचं काम होतं ह्या ट्रॅक्टरने. आमचा ट्रॅक्टर डिझेल बी थोडा जास्त खाऊन काम व्यवस्थित होत नव्हतं. 6 फुटी रोटर मग आमचा आहे, पण याच्यासारखं काम होत नव्हतं. ओके. त्याच्यामुळं हा ट्रॅक्टर क्वालिटीच्या बाबतीत छान आहे. सॉलिस कंपनीला कंपनी छान आहे, छान आहे. शेतकऱ्यांना तुम्ही किती रिकमेंड कराल? नाही, सुंदर आहे हा ट्रॅक्टर. म्हणजे आमच्या भागात हा एकच ट्रॅक्टर आहे. नवीन असल्यामुळं थोडं अट्रॅक्शन आहे लोकांचं, आणि त्याच्यात मालक बी काम चांगलं करतात, ते त्यांचा अनुभव बी चांगला आहे. आता हा जो ट्रॅक्टर आहे त्याची तुम्हाला काय खासियत वाटली? हा ट्रॅक्टर सगळ्याच बाबतीत चांगला चालतो. याच्यापेक्षा जास्त माझा एक मित्र आहे, तो नेतो, चालवतो, वापरतो. त्याच्याकडून माहिती जास्त काय लागत असेल तर घ्या. तुम्ही पण यांच्याकडून ट्रॅक्टर ह्यांचा जो आहे तो घेऊन जाता तुमच्या शेतासाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. तर कसा ट्रॅक्टर तुम्ही नेता आणि त्याच्याविषयी कसं सांगाल सॉलिस कंपनीविषयी? सॉलिस कंपनीविषयी सांगायचं झालं तर बाकी ट्रॅक्टरांच्या तुलनेत हा एकदम परफॉर्मन्सच्या बाबतीत एक नंबर म्हणायला काय हरकत नाही. कारण हा 48 HP असून बाकी 50 HP 55 HP ट्रॅक्टरपेक्षा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देतो. ह्याच्या 4 चाकाला 4 व्हील गिअर असल्यामुळं डिझेलची बचत तसेच वेळेची बचत होते. आणि नांगरणी असेल किंवा रोटावेटर कल्टिवेटर करत असताना ओली जमीन असेल तरी मशागत करताना कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही. 4 चाकांना 4 व्हील असल्यामुळे हा अगदी सहजरित्या टायर कोणत्याही प्रकारची झीज न होता व्यवस्थित चालतो. ओके. आणि हा किती तास चालल्यानंतर म्हणजे त्याची सर्व्हिसिंग वगैरे काय असते कसं? ह्याच बाकीच्या ट्रॅक्टरांचे आपण रेग्युलर 250 ते 300 तासाला सर्व्हिसिंग करतो, तसं ह्याला 500 तास चालल्यानंतर आम्ही सर्व्हिसिंग करतो. ह्याचा परफॉर्मन्स अगदी एकदम अतिशय सुंदर आहे. आणि नांगरटीमध्ये हा अजिबात कोणत्याही प्रकारचे टायर फिरत नाही. ज्या ठिकाणी आमचे आता ऊस क्षेत्र जास्त आहे आमच्याकडं आसपास, ऊसाची ट्रॉली वगैरे बाहेर काढताना बाकीच्या 50-55 HP ट्रॅक्टरला टोचन लावून आम्ही काढतो. काही वेळेस 3-3 ट्रॅक्टर जोडावे लागतात, तरी आमचे ऊसाचे ट्रॅक्टर बाहेर निघत नाहीत. तर त्या तुलनेत हा जर जोडला तर आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. अतिशय सहजरित्या हा ऊसाच्या फडातनं ट्रॅक्टर बाहेर काढतो. त्यांचा बऱ्याच प्रश्न तो सगळ्यात महत्वाचा असतो, मेंटेनन्स जास्त येऊन येत, तर येतोय का मेंटेनन्स? हे काय झालेले शेतकऱ्यांची थोडीशी गैरसमज होतो बाकी इतरांच्या कंपनीच्या तुलनेत, पण मेंटेनन्स 4 व्हीलला नाही आहे त्या पटीत. कारण तुमची 2 व्हीलच्या बाबतीत आणि 4 व्हीलच्या बाबतीत जर कम्पॅरिझन केलं तर 4 व्हीलला हा अतिशय सहजरित्या चालतो 4 पायात ताकद असल्यामुळे. आणि 2 व्हीलचं जास्त लोड आल्यानंतर तो झटके मारत चालणं किंवा टायर घासणं, त्यामुळे तो डिझेल त्या पटीत खातो. साधारण जर 2 व्हीलने आपण काम करायचं असलं एखादं 2 तासात करतो, तर हा 4 व्हील अतिशय 1.25 तास ते 1.5 तासात अगदी सहजपणे करतो. त्यामुळे डिझेलची बचत होते आणि वेळेची बचत होते आणि काम हे अगदी व्यवस्थित पार होतं. गरम वगैरे होतो का?
आतापर्यंत ह्याचा 5 वर्षात आम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम आलेला नाही, गरम होत नाही हम्म. किंवा काय हा लिकेज वगैरे कुठंच काही नाही. हम्म. आणि आम्ही कंटिन्यू 6 ते 7 तास रोटावेटरला अगदी कंटिन्यू चालवलेलं आहे, हम्म. तरी आम्हाला कोणत्याही पद्धतीचा गरम वगैरे कोणताच प्रॉब्लेम आलेला नाही. ओके. आता जे कोणा शेतकरी आहेत त्यांना घ्यायचं असेल सॉलिस कंपनी, तर त्याच्याविषयी रिकमेंड कराल का? अतिशय चांगल्या पद्धतीचा ट्रॅक्टर आहे या. हम्म. शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्यावी. ह्याचं पुढचीचं सस्पेन्शन वगैरे हम्म. आणि चालण्याची पद्धत ह्याची हम्म. परत बाकी ट्रॅक्टरांच्या तुलनेत हा अतिशय सुंदर आहे. आणि रेटमध्ये पण जास्त म्हणजे हे नाही, कारण बाकीच्यांपेक्षा तुलनेत तो थोडासा कमीच बसतो. हम्म. आणि टॉर्क वगैरे ह्याचं बाकीच्या ट्रॅक्टरांच्या तुलनेत चांगला आहे. बाकी 50 HP 55 HP ट्रॅक्टरच्या तुलनेत ह्याचं टॉर्क दिलेलं आहे कंपनीने. हम्म. आणि PTO साठी बी अतिशय सुंदर चालतो हा. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणता ट्रॅक्टर वापरता ते पण सांगा. सॉलिस कंपनीचा ट्रॅक्टर जर वापरत असाल त्याचं मॉडेल पण कमेंट करा. धन्यवाद.